तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या आधी नवीन राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे। त्यात सर्वात मोठा विषय म्हणजे राज्यात उभाटा, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेच्या युतीची। या संपूर्ण युतीच्या संदर्भाने वरिष्ठ नेत्यांकडून हालचालींची सुरुवात झालेली आहे। स्थानिक कार्यकर्त्यांना या युतीच्या संदर्भाने काय वाटतं? माझ्यासोबत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख, त्यासोबत मनसेचे जिल्हा प्रमुख दोन्ही गट आपल्या सोबत आहेत। एक जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत आणि अशातच मनसे आणि शिवसेनेच्या युतीचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र येण्याचा एक विषय जो आहे तो पुढे येतोय। काय नेमकं या विषयाकडे बघून सांगतो तुम्हाला, ही युती अंमलात खरंच येईल? आम्ही माध्यमामधून हे सर्व पाहतो आहे, वाचतो आहे। साहेबांचे स्टेटमेंट, माननीय उद्धव साहेबांचं स्टेटमेंट काल पाहिलं। जनतेच्या मनात आहे तेच होईल असं साहेबांचं वक्तव्य होतं आणि आम्हाही कार्यकर्त्यांना आम्ही जर पाहतो तर आम्ही जुन्या काळापासून सर्व शिवसेनेतच वावरलेले कार्यकर्ते, मनसेचे काय शिवसेनेचे काय, जर ही युती झाली तर आमच्या सर्वांनाच आनंद होईल अशी स्थिती राहील। काय नेमका फायदा या युतीचा मनसेला आणि सोबतच शिवसेनेला? निश्चितच फायदा होईल, कारण जनतेच्या मनातच ही इच्छा आहे की हे सर्व एकत्र आले पाहिजे आणि मराठी माणूस एकत्र आला तर निश्चितच या महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडू शकेल। एक जर पाहिलं तर राज्यात उभाटा गटाची सत्ता मागच्या काळात होती, आताही बरेचसे आमदार खासदार आहेत, मात्र त्या तुलनेनं मनसेची ताकद जर पाहिली तर लोकप्रतिनिधी म्हणून कमी आहे। पण जर कसं आहे की निवडून येणं वगैरे संख्याबळ हा वेगळा विषय, परंतु निश्चितच त्यांचेही मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत मनसेचे आणि समर्थकही तेवढेच आहेत आणि मुंबई आणि सर्व महाराष्ट्रात जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी मनसेच्या सुद्धा शाखा आढळतात। निश्चितच फायदा यांचा निवडणुकीमध्ये होऊ शकतो। आपण मनसैनिकांना विचारणार आहोत, काय एक राजसाहेब आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे हालचाली जे आहेत ते सुरू आहेत, या युतीकडे कसं? एकंदरीत महाराष्ट्राचं वातावरण बघता महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जनांना जर हे दोन भाऊ एकत्र झाले तर त्याचा आनंदच आहे। परंतु मागच्या काळातल्या पार्श्वभूमीचा युतीचा जो इतिहास पाहता यामध्ये साहेबांनी जवळपास 3दा टाळी देऊन सुद्धा पाहिजे तसा प्रतिसाद शिवसेनेकडनं मिळाला नाही। परंतु एकंदरीत मराठी जनतेची जनभावना पाहता यावेळेस ही युती होईल का नाही याबाबत माननीय राजसाहेब स्वतः वक्तव्य करणारच आहेत। आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना जर हे दोन भाऊ एकत्र आले याचा आनंदच होईल आणि येणाऱ्या काळात मनसे आणि शिवसेना जर भविष्यात अशी युती झाली तर महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांची पुन्हा एकदा महाराष्ट्रावर सत्ता येईन, सुगीचे दिवस येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। मनसेला बळ मिळेल की उद्धव ठाकरे सेनेला बळ? नाही, दोघांना पण बळ मिळेल। जर हे दोघं भाऊ एकत्र आले या दोघांना पण बळ मिळेल। कसं बघता या युतीकडे तुम्ही? काय फायदा तळागाळातील मनसैनिकांना होईल? नाही, मनसैनिकांना नाही, सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल। चांगलं म्हणजे बा आता ह्या युतीबद्दलची बऱ्याच वेळ चर्चा झाली आहे, पण जे समजा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते जर झालं तर ह्याचा फायदा बराचसा होईल। कसं बघता तुम्ही या युतीकडे? एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जर पाहायचं झाल्यास महाराष्ट्रात सर्व मराठी लोक, हिंदुत्वाच्या विचारधारेचे लोक यांना निश्चितच असं वाटते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेच पाहिजे। पण शेवटी विषय हा त्यांच्या दोघांचा आहे, वरिष्ठांचा आहे, पक्षश्रेष्ठींचा आहे आणि सर्वांचं मत एकच आहे की हे दोघं एकत्र आलेच पाहिजे। निश्चित राज्यात जर नवीन समीकरण उदयास आलं तर त्याचा फायदा जो आहे तो मराठी माणसांना सोबत कार्यकर्त्यांना देखील मोठ्या प्रमाणात होईल असं मत जे आहे ते यवतमाळातील मनसेच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।